नमस्कार छात्र शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, मी बोराडे PM, ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी. माझा विषय आहे एफेट अर्थात परिसर अभ्यास, अध्ययन अध्यापन शास्त्र. घटक आपला तिसरा चालू आहे. जवळजवळ 12 तारखेपासून आपण अध्ययन अध्यापनाची ही प्रक्रिया करतो आहोत. ते करत असताना प्रथम आपण या विषयाअंतर्गत घटक 2चा शेवटचा भाग या ठिकाणी अभ्यासला आणि यानंतर आपण जो पुढचा घटक सुरू केलेला आहे त्या पुढच्या घटकाचं नाव आहे विविध अंतरक्रिया. आणि ह्या विविध अंतरक्रिया यामध्येही आपण बरेचसे उपघटक केलेले आहे. मागील तासिकेला आपण सहकार्ययुक्त अध्ययनाच्या कार्यवाहीचे टप्पे हा उपघटक आपण मागील तासिकेला अभ्यासला. या तासिकेला मात्र आपणास पुढे जावायचे आहे. या तासिकेला आपणास सहकार्ययुक्त अध्ययनाच्या विविध कार्यप्रणाली सहकार्ययुक्त अध्ययनाच्या विविध कार्यप्रणाली आपल्याला समजावून घ्यावायच्या आहेत, शिकावायच्या आहेत. तर आता आपण सहकार्ययुक्त अध्ययनासाठी ज्या विविध कार्यप्रणाली आहेत या उपघटकाच्या अध्ययन अध्यापनाकडे वळूया. आजच्या उपघटकाचं नाव टाका सहकार्ययुक्त अध्ययनाच्या विविध कार्यप्रणाली किंवा सहकार्ययुक्त अध्ययनासाठी विविध कार्यप्रणाली. आता आपल्याला सहकार्ययुक्त अध्ययन या ठिकाणी चालू आहे हे माहितीच आहे. त्यामुळे या ठिकाणी नुसतं उपघटकाचं नाव कार्यप्रणाली असं जरी टाकलं तरी काही हरकत नाही. कार्यप्रणाली, त्या कार्यप्रणाली कोणकोणत्या आहेत याविषयी आपण या तासिकेला, त्याचप्रमाणे पुढच्या तासिकेला जे 2 तासिका या ठिकाणी आपल्याला कार्यप्रणालीसाठी द्याव्या लागतील त्या 2 तासिकेमध्ये आपण सहकार्ययुक्त अध्ययनाच्या विविध कार्यप्रणालींचा काय करू, अभ्यास करूया. नाव टाका विविध कार्यप्रणाली सहकार्ययुक्त अध्ययनासाठी आवश्यक अशा कार्यप्रणाली. आजची डेट टाका. डेट आहे 26/4 किंवा 27/4 या दिवशी आपणास हा व्हिडिओ पाहायला मिळेल. उपघटकाचं नाव विद्यार्थी मित्रांकडून टाकलं असेल. आता आपण सविस्तर कार्यप्रणालीविषयी अभ्यास करूया. आता या सहकार्ययुक्त अध्ययनाच्या विविध कार्यप्रणाली आहेत. त्यामध्ये पहिली जी कार्यप्रणाली आहे त्या पहिल्या कार्यप्रणालीचं नाव जिगसॉ. नाव व्यवस्थित लिहा. जिगसॉ पझल किंवा जिगसॉ गमतीशीर प्रयोग असंही या पद्धतीला म्हणता येतं. आता या प्रणालीविषयी आपण अधिक चर्चा करूया. या प्रणालीमध्ये काय करायचे आहे तर विविध चित्र घ्यायचे आणि ते चित्र एकमेकांना जोडून मोठ्या अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी तयार करावयास विद्यार्थ्यांना सांगावयाचं. आता या ठिकाणी उदाहरण आपण घेतलेलं आहे भारत देशाचा नकाशा विद्यार्थ्यांना जोडावयास सांगितलेला आहे.
परंतु ह्या भारत देशाच्या मागच्या बाजूला एक माणसाचं चित्र काढलेलं आहे आणि या माणसाचं चित्र जोडल्यानंतर काय काय तयार होणार आहे तर भारताचा नकाशा तयार होणार आहे. शिव व्याख्यानकार बानगुडे पाटील बऱ्याच वेळेस हे उदाहरण देत असतात की एका विद्यार्थ्याला किंवा एका मुलाला भारत देशाचा नकाशा जोडावयास सांगितला, एका मुलाला नाही तर संपूर्ण वर्गाला या ठिकाणी भारत देशाचा नकाशा जोडावयास सांगितलेला होता. अशा वेळेस बऱ्याच विद्यार्थी भारत देशाचा नकाशा वरच्या बाजूस म्हणजे भारत देशाचं चित्र पाहून या ठिकाणी तयार करत होते. परंतु एक विद्यार्थी त्यामध्ये असा निघाला की त्यांनी बघितलं की भारत देशाच्या मागच्या बाजूला एका माणसाचं चित्र काढलेलं आहे आणि माणसाचं चित्र म्हटल्यानंतर या ठिकाणी माणसाला धड असते म्हणजे खालचं शरीर, वर डोकं असते, हात, दोन पाय, धडाचा भाग, छातीचा भाग, अशा रीतीनं चित्राचे भाग या ठिकाणी त्या मुलाने या ठिकाणी अगोदर माणसाचं डोकं वरच्या बाजूस लावलं, नंतर 2 हात लावला, नंतर छातीचा भाग जोडला, पोटाचा भाग जोडला, नंतर पायाचा हा मधला भाग जोडला, नंतर गुडघ्याचा भाग, त्यानंतर सगळे पाय त्या ठिकाणी जोडले आणि या ठिकाणी माणसाचं चित्र त्यांनी तयार केलं. आणि माणसाचं चित्र तयार झाल्यानंतर आपोआपच या ठिकाणी काय झालेलं आहे, भारत देशाचा नकाशा या ठिकाणी तयार झालेला आहे. तर या ठिकाणी थोडस आकलन क्षमतेचं काम आहे. ज्याला आकलन होईल, ज्याला समजेल, तो काय करेल, या ठिकाणी पटकन ते चित्र तयार करत असतो आणि पुढे जात असतो. याच संकल्पनेवर आधारित ही कार्यप्रणाली आहे. आता या ठिकाणी आणखीन दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, मोठं चित्र काढावयास सांगायचं आहे. या ठिकाणी हे मोठे चित्र काढाव्यास सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांची विविध अशा प्रकारे गटांमध्ये विभागणी करायची आहे. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्गामध्ये 30 विद्यार्थी असतील किंवा 40 विद्यार्थी असतील तर 6 विद्यार्थ्यांचा एक गट या ठिकाणी तयार करायचा आहे. आता पहिल्या गटाने ह्या 6 विद्यार्थ्यांचा गट तयार केल्यानंतर प्रत्येक गटामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला काय करायचंय, काम वाटून द्यावायचं आहे. 6 विद्यार्थ्यांचा गट आणि 6 विद्यार्थ्यांमध्ये परत या ठिकाणी आपणास काय करायचं आहे, काम वाटून द्यावायचे आहे. तर पहिल्या विद्यार्थ्याला कागद आणावयास सांगायचं आहे आणि तो कागद चांगल्या प्रकारे सफेद अशा प्रकारचा, जाड अशा प्रकारचा कागद या ठिकाणी आणावयाचा आहे. आणि दुसऱ्या एका विद्यार्थ्याने हा कागद आणल्यानंतर त्या कागदावर मोठं असं चित्र त्या ठिकाणी चिटकून द्यावायचं आहे. नंतर तिसऱ्या विद्यार्थ्याने हे चित्राचे भाग कापावायचे आहे. नंतर चित्राचे भाग कापल्यानंतर एका विद्यार्थ्याने ते चित्राचे भाग रंगवायचे आहे आणि एका विद्यार्थ्याने परत त्या ठिकाणी चिपकायचे आहे. आणि शेवटच्या विद्यार्थ्याने त्या चित्राची फिनिशिंग करायची आहे. परत एकदा आपण या ठिकाणी हे उदाहरण व्यवस्थित समजून घेऊ. मोठे चित्र कसे तयार करायचे. मोठे चित्र तयार करत असताना अगोदर काय करायचे तर मोठा कागद एका विद्यार्थ्याला आणावयास सांगायचा. दुसरा विद्यार्थी काय करेल, त्याच्या कागदाचे काही भाग करेल. त्या कागदाचे काही भाग केल्यानंतर त्यावर तो चित्र त्या ठिकाणी काढेल आणि हे चित्र काढल्यानंतर पुढचा विद्यार्थी काय करेल, चित्राचा तो भाग रंगवेल. नंतर पुढचे जे विद्यार्थी आहे ते चित्राचे भाग त्या ठिकाणी चिटकवतील आणि शेवटचा जो विद्यार्थी आहे या ठिकाणी तो काय करत तर ते चित्राची फिनिशिंग करण्याचं काम या ठिकाणी रंगसंगती लावण्याचं काम
या ठिकाणी शेवटचा गट किंवा शेवटचा विद्यार्थी करेल आणि या ठिकाणी अशा प्रकारे मोठं चित्र तयार होईल. म्हणजे या ठिकाणी शेवटी काय करायचे आहे, चित्राची रचना केली जाईल, चित्र आकर्षित केलं जाईल. अशा रीतीनं मोठं चित्र कशा प्रकारे तयार करायचं याचंही उदाहरण आपण या ठिकाणी समजावून घेतलं. आता भारताचा नकाशा कसा तयार करायचा, नंतर मोठं चित्र कसं तयार करायचं यावरनं विद्यार्थ्यास एखादा पाठ त्या पाठाचा एखादा उपघटक याचे वाटप करायचे आहे. म्हणजे या ठिकाणी 6 विद्यार्थ्यांचा एक गट करायचा आणि ह्या गटाला त्या विषयाचा त्या घटकाचा एखादा उपघटक या ठिकाणी काय करायचा आहे, अध्ययनासाठी द्यावायचा आहे आणि त्यावर आधारित त्या संपूर्ण गटाने त्या विशिष्ट उपघटकाचा पूर्णतः अभ्यास करावायचा आहे. अशा रीतीनं हा जो अध्ययन घटक जो असेल, हा अध्ययन घटक जो असेल तो 6 वर्गामध्ये जे आपण 6 गट तयार करणार आहोत, 6 विद्यार्थ्याचे 6 गट तयार करणार आहोत. तर प्रत्येक गटाला जो अध्ययन घटक आपण देणार आहे, अध्ययन उपघटक जो देणार आहे, तो अध्ययन उपघटक कसा असणार आहे, सारखा असणार आहे. आणि गटातील विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा 5 किंवा 6 असणार आहे. आणि जे गट केलेले आहे त्या गटाला जो अध्ययन घटक देणार आहे, अध्ययन उपघटक देणार आहे, हा अध्ययन उपघटक सुद्धा कसा असणार आहे, सारखा असणार आहे. अशा प्रकारे अध्ययन घटक विद्यार्थ्यांना दिल्यानंतर विद्यार्थी काय करतील, त्या समस्येचा, त्या अध्ययन घटकाचा पूर्णतः अभ्यास करतील. म्हणजे 6 विद्यार्थ्यांचा एक गट केला आणि ह्या गटाला काय दिला, आपण एक उपघटक दिला आणि हाच उपघटक काय केलेला आहे, आपण संपूर्ण वर्गामध्ये जे 6 किंवा 5 गट तयार केलेले, ह्याच 5ही गटाला आपण काय केलेला आहे, हा सारखाच अध्ययन घटक किंवा अध्ययन उपघटक आपण या ठिकाणी जो अध्ययनासाठी दिलेला आहे, या समस्येवर काय करतील, हे सर्व विद्यार्थी काय करतील, अध्ययन करतील आणि एकमेकाच्या समस्या समजावून घेतील, एकमेकाला प्रश्न विचारतील, एकमेकाला सहकार्य करतील आणि एकमेकाच्या मदतीने या ठिकाणी काय करतील, हा अध्ययन घटकाचा अभ्यास करतील. अशा प्रकारे या ठिकाणी त्या अध्ययन घटकाचा अभ्यास झाल्यानंतर हे 6ही घटक एकमेकाला प्रश्न विचारतील आणि या अध्ययन घटकाविषयी ज्या काही शंका असतील त्याचं समाधान या ठिकाणी केलं जाईल. अशा प्रकारे या ज्या कार्यप्रणाली आहेत, पहिली कार्यप्रणाली आपण अभ्यासली ती म्हणजे जिगोत्सा. यानंतरची जी कार्यप्रणाली आहे ती म्हणजे त्या दुसऱ्या कार्यप्रणालीचं नाव आहे, व्यवस्थित लिहून घ्या, सांघिक क्रीडा स्पर्धा असं ह्या दुसऱ्या कार्यप्रणालीचं नाव आहे. आणि तिला इंग्रजीमध्ये TGT म्हणजे टीम गेम्स टुर्नामेंट असं या दुसऱ्या कार्यप्रणालीचं नाव आहे. आणि हे जे सांघिक क्रीडा स्पर्धेचं किंवा TGTचं जे तंत्र आहे, हे स्लेविन जो या सहकार्ययुक्त अध्ययन पद्धतीचा जनक आहे, यानेच काय केलेलं आहे, तर सांघिक क्रीडा स्पर्धा किंवा TGT हे तंत्र विकसित केलेलं आहे. या तंत्रामध्ये काय आहे, या तंत्रामधली संकल्पना काय आहे हे आपण समजावून. या सांघिक क्रीडा स्पर्धेमध्ये काय करायचे, विविध बौद्धिक क्षमता असलेले विद्यार्थी या ठिकाणी घ्यावायचे आहे. म्हणजे एका गटामध्ये एक गट हा 5 किंवा 6 विद्यार्थ्यांचा असेल किंवा 4 विद्यार्थ्यांचा असेल, तर ह्या 4 विद्यार्थ्यांमध्ये विविध बौद्धिक क्षमता असलेले विद्यार्थी असतील. म्हणजे सारख्या बौद्धिक क्षमतेचे, म्हणजे एकदम हुशार किंवा एकदम
शेवटच्या पायरीवर असलेले विद्यार्थी या ठिकाणी असणार नाही, तर विविध बौद्धिक क्षमतेचे विद्यार्थी या ठिकाणी असतील. आणि ह्या 6 विद्यार्थ्याच्या गटाला मागच्या प्रमाणेच मागे जसं आपण 6 विद्यार्थ्याचा गट केला आणि 6 विद्यार्थ्याला जो अध्ययन घटक दिलेला आहे तसाच अध्ययन उपघटक या ठिकाणी या विद्यार्थ्याच्या 6 विद्यार्थ्यांच्या गटाला द्यावायचा आहे. परंतु या ठिकाणी काय आहे, विद्यार्थी हे विविध बौद्धिक अशा क्षमतेचे विद्यार्थी या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी काय करतील विद्यार्थी, हे 6 विद्यार्थी त्या उपघटकाचा व्यवस्थितपणे अभ्यास करतील, एकमेकाशी चर्चा करतील, एकमेकाला प्रश्न विचारतील आणि अगोदरचे विद्यार्थी गटामध्येच एकमेकाला प्रश्न विचारतील आणि यानंतर या गटात त्या अध्ययन घटकाचा व्यवस्थित अभ्यास झाल्यानंतर पहिला जो गट आहे तो दुसऱ्या गटाला या ठिकाणी काय करणार आहे, त्या अध्ययन समस्येविषयी प्रश्न विचारणार आहे. यानंतर दुसरा जो गट आहे तो तिसऱ्या गटाला या ठिकाणी त्या अध्ययन उपघटकावर आधारित प्रश्न विचारणार आहे. अशा रीतीनं त्या अध्ययन घटकाची सविस्तर अशी चर्चा या ठिकाणी करणार आहे. यामुळे काय होणार आहे, तर त्या अध्ययन घटकाचा चांगल्या प्रकारे अभ्यास होणार आहे. म्हणजे या ठिकाणी ते वर्गामध्ये जे आपण विद्यार्थ्यांचे गट केलेले 5 किंवा 6 पंचे 30 म्हणजे 6 विद्यार्थ्यांचा एक गट, म्हणजे विद्यार्थ्यांचे आपण या ठिकाणी जे 5 गट केलेले आहेत, ह्या 5 गटामध्ये काय करायचे आहे, त्या अध्ययन उपघटकाविषयी काय करायचे आहे, स्पर्धा घ्यावायची आहे. आणि ती स्पर्धा कशी असेल, निकोप असेल. या ठिकाणी अशी निकोपाशी स्पर्धा घेऊन त्या अध्ययन घटकाविषयीचं कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये काय करायचं, विद्यार्थ्यांना प्राप्त करून द्यावायचं आहे. अशा प्रकारे ही जे सहकार्ययुक्त अध्ययनाच्या ज्या कार्यप्रणाली आहेत त्यामध्ये पहिली कार्यप्रणाली आपण अभ्यास रीती म्हणजे जिक्सॉ म्हणजे चित्र जोडणे किंवा पझल या प्रकारची ही कार्यप्रणाली आहे. आणि दुसरी जी कार्यप्रणाली आहे सांघिक क्रीडा स्पर्धा, त्याला काय म्हणतात पीजीटी, हे तंत्र श्रेणींनी विकसित केलेलं आहे. आणि या तंत्रामध्ये विविध बौद्धिक क्षमतेचे विद्यार्थी असतात, त्यांचा या ठिकाणी गट तयार केला जातो आणि हा गट दुसऱ्या गटाबरोबर या ठिकाणी काय करत असतो, अध्ययन घटकाविषयी स्पर्धा करत असतो आणि यातनं विद्यार्थी काय करत असतात, अध्ययन घटकाविषयी कौशल्य प्राप्त करत असतात. अशा रीतीने आपण या तासिकेला सहकार्ययुक्त अध्ययनाच्या ज्या कार्यप्रणाली आहेत त्यामध्ये जिगस्सा आणि सांघिक क्रीडा स्पर्धा या तंत्राविषयी माहिती घेतलेली आहे. पुढच्या तासिकेला आपण पुढच्या कार्यप्रणालीविषयी माहिती घेऊया. नमस्कार.